माता न्यासाच्या वतीने 150 शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली। अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, SS सोळुंखे, न्यासाचे विश्वस्त राजीव साबळे, इसाक जाफर, हेमचंद्र मासुळकर, प्रताप निकम आदी मान्यवर उपस्थित होते। पोलिसांकडे कायमच बोटे दाखवली जातात, मात्र यावेळी 4 बोटे स्वतःकडे आणि 1 बोट पोलिसांकडे असते हे लक्षात घेऊन समाजाने व्यवस्थित वागले पाहिजे असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले। शिक्षणामधील नैपुण्य आहे ते वाढवण्याकरता छोटीशी मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। या शासनाच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या विद्यालयामध्ये शिकणारी ही गरीब घरची मुली त्यांना ही छोटीशी मदत आपण करतो, परंतु या मुला मुलींना ही छोटीशी मदत अतिशय मोठी आहे, मोठी वाटते। अशा प्रकारचा उपक्रम हा पुणे शहरामध्ये सुरू आहे, हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे। बौद्धिक क्षमता पैसेवाल्यांच्या घरात निर्माण होत असून ती गरिबांच्या घरात निर्माण होते, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास पाठबळ देण्यासाठी शिष्यवृत्ती देणे हा चांगला उपक्रम आहे। या छोट्या कामामुळे पोलीस खात्याची प्रतिष्ठा उंचावेल। शिष्यवृत्ती धारकांची संख्या आणि रक्कम सहकाराशी चर्चा करून वाढवली जाईल आणि पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही पोळ यांनी सांगितले। या ठिकाणी एक भावना व्यक्त केली गेली की ही स्कॉलरशिपच्या मुला मुलींची संख्या वाढवणं आवश्यक आहे। कदाचित त्यांना जो पैसा दिला जातो स्कॉलरशिप म्हणून त्याचा अमाऊंट देखील वाढवणं आवश्यक आहे। तर याबद्दल मी माझे सर्व सरकारी अधिकारी आणि न्यासाचे पदाधिकारी एकत्र बसून चर्चा करू, यामध्ये आणखी काय चांगलं करता येईल त्याच्याबद्दल निर्णय घेऊ आणि पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी करू।